विषय तो त्यांचा झाला नारायण, पण आला कुठून तो साधू? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे, बोलिले जे ऋषी साच भावे, मग इथं आल्यावर आमची स्थिती कशी झाली? भक्तैसे जाणा जे देही उदास, गेल्या आशापास विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे याचं नाव साधू. मी निंदा करत नाही, मला पार्टीचं समज नका, मी पाया लागून सांगतो. कास्तकाराचा आहे नाकार जा नका. कास्तकारासाठी कोणा गोळी जरी मारली कीर्तनात तरी खाऊन घेईल, पण पार्टीच्या म्हणून गोळी खाल्ली तर भूत म्हणून तुमच्या छातीवर, भूत म्हणून तुमच्या छातीवर गे. मी शेतकऱ्याचा औलाद होतो रे, शेतकऱ्याचा पिल्लू होतो, शेतकऱ्याविषयी बोलत होतो. तुला तशात गोळी मारली ना, बघ पाच छात्यावरून बसतो. मला सांगायचं काय, अंधश्रद्धेतून बाहेर गजानन महाराज अंधश्रद्धेतून बाहेर पडले का अंधश्रद्धेत होते? गजानन महाराज शुद्ध वारकरी होते. कोण होते? शेगावची वारी कुठे जायची? ज्या महाराजात एवढी ताकद, टिळकाचं भाषण पुण्यात चालू आहे. कुठे चालू आहे? अकोल्यात चालू आहे. आणि महाराजांनी शेगावच्या खामात दाखवलं. कुठं दाखवलं? मी हे जितकी महाराज टीव्ही स्टार आहे, यायला एकच सांगतो, मी इथून बोंबलतो, तू तिथून दाखवून दाखव, तू संत. नंतर तू तिथं बोंबल, मी तावली उजागिरी इथं करून दाखवतो, तू कसा आहे. एक तर मी इथं बोलतो, तू तिथं दाखव. का ह्या दुधे माझ्याच्या सप्त्यामध्ये चिंध्या बोंबलून नायला तिथं तू दाखव. तू जर मला तिथं दाखवत नसशील तर तू किती चांगला मी तर लोक सांगितल्याशिवाय राहणार. मग साधू कोणाला म्हणा? तुम्हाला साधू कळला पाहिजे याच्यासाठी बोल. अंधश्रद्धेत जाऊ नका. समजला माय बहिणी वा? अरे तुमच्यात किती ताकद आहे. ब्रह्मा विष्णू महेश साधारण देव आहे का दादा? यायला लहान लहान लेकरू करून पाळण्यात झोका देणारी कोण आहे? भारतीय. तुम्हीच आहात भारतीय नारी. ब्रह्मा विष्णू महेशाला लहान लहान देव करून पाळण्यात झोपी घालणारी कोण? भारतीय नारी अनुसया. कोण आहे भाऊ? तिन्ही देव बाण केले अनुसयने, बाण केले अनुसयने, रत्न भोजन तिने परीक्षा दिले, रत्न भोजन तिने परीक्षा दिले. ब्रह्मा विष्णू महेश याला देव मानतो, ब्रह्मा विष्णू महेश याला देव मानतो. उत्तर दे गड्या प्रश्न तुला विचारतो. भक्ताच्या घरी विश्वर भक्तीने राबतो, भक्ताच्या घरी विश्वर भक्तीने राबतो. उत्तर दे गड्या प्रश्न तुला विचारतो, उत्तर दे गड्या प्रश्न तुला. ती ताकद तुमच्यात आहे माय बहिणी वा. जे ताकद ब्रह्माच्या ब्रह्मांडीत नाही, जे ताकद शिवाच्या पार्वतीत नाही, जे ताकद विष्णूच्या लक्ष्मीत नाही, ती ताकद भारतीय नारीत आहे. की देवाला लहान लहान पिल्ले करून पाळण्यात झोपवले. त्या जेव्हा आल्या, आमचे नवरे दे. अनुसायानं सांगितलं ओळखून घेणं घेऊन जा. मला काय लिहिणं देणं आहे, ओळख आपला घेऊन जा. एकही आपला नवरा ओळखू शकली. शेवट भारतीय नारीला शरण आली कोण? ब्रह्मा विष्णूच्या बायका. पण बाई तूच आमचा नवरा देवाय. म्हणून मी म्हणतो तुम्हाला देवळात जायची गरज नाही. अनुसायाने एकच म्हटलं होतं, मी जर आपल्या नवऱ्याची खरी सेवा करत असेल तर तिन्ही देव बालक. बालक करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. नवऱ्याचा सांभाळ करा, नवऱ्याच्या पायावर पाय द्या, नवऱ्याला देव सांभाळा. समजा आपल्या मुलाचं संगोपन करा, चांगले त्याला संस्कार द्या. वाईट संस्कारापासून मुलाला मागे फिरवा. का? संस्काराची जननी तू आहे माय, संस्काराची जननी तू आहे. आणि तू आहे म्हणून भारत महान आहे. वाजवा टाळी. तू आहे म्हणून भारत महान आहे. नेत्यामुळं भारत महान नाही. नेत्यामुळं भारत महान. सती संत और शूर ये तीनों के कारण भारत है मशहूर. विठाला विठाला श्री कृष्ण
कृष्ण परमात्मा गोकुळात आले. 5 वर्षाचे झाले. सर्व गोपांना जवळ बोलावलं. विचारलं की अरे तुमची अशी स्थिती का? सांगितलं कृष्णा खरं सांगाव का? सांगा. म्हणे आमची माय सारा माल एक्सपोर्ट करते. दही दूध लोणी मक्खन तूप सर्व मथुरेला नेते. पुढे फक्त ताक आमच्या वाट्याला येते. आणि मग त्याच्यामुळं म्हणे आम्ही किडिंग कोको फकीर आहोत. त्याच्यामुळं आमच्यानी कोणाचा प्रतिकार करणं होत नाही. मोठ्या मुश्किलनं आम्ही गाई चारायला जातो ना गाई चारून आणतो. का तर आम्हाला सकस आहार भेटत नाही. कृष्ण म्हणतो अरे जो काम करे जो गाई राखे त्या गाईचं दूध दही लोणी राखणाऱ्याला मिळालं पाहिजे. काय सुंदर निर्णय आहे दादा. जो कसेल त्याची आणि जो गाई चारेल त्याचं दही दूध. पण विदेशात जात होता. मथुरा म्हणजे विदेशात. गोकुळातून एक्सपोर्ट मथुरेत होत होता. कृष्णाने विचार केला म्हणजे जमणार नाही. पुढे या गोकुळावर अनेक संकट येतील. पुढे या गोकुळावर अनेक आक्रमण येतील. तेव्हा गोकुळातले मुलं तंदुरुस्त पाहिजे. आणि तंदुरुस्त होण्याकरिता सकस आहाराची गरज आहे. म्हणून गोकुळच्या मुलांना सकस आहार मिळावा याकरिता भगवंतांनी सर्व गोपांना जवळ बोलावलं. आणि चौर्य मंडळाची पहिलं जगातलं चौर्य मंडळ पहिलं जगातलं चौर्य मंडळ कोण काढलं? कृष्णानं काढलं. पण फरक आहे आताही जगात चोऱ्या करणारं मंडळ आहे. पण भलत्याच ठिकाणी डाके टाकते. जो मेहनतीने एक एक पैसा कमावते हे साबुडले त्याच्याच घरी डाका टाकते. मी म्हणतो आमच्या नेत्याच्या घरी डाका टाका. तुम्ही बी सुखी व्हा आणि जास्त आणलं तर गरीबाली वाटा. पण तो गरीबाच्याच घरी डाका टाकते साबुडले. हा त्याची मेहनतीची एक एक पैसा मिळवलेला आहे हो आणि त्याच्याच घरी डाका टाकते. त्याचं कारण असं आहे याच्या घराला कोणी राखवान राहत नाही. हा दिवसभर काम करून येतो आणि सकाळी गलंडा का पक्का संध्याकाळी उठे. आणि त्याच्यामुळे चोराला माहित आहे थकून येऊन झोपणं फक्त कास्तकार आहे. याच्याच घरात डाका पाडा. म्हणजे जिथं डाका पाडायचा चोर तिथं डाका पाडत नाही. आणि जो मेहनतीचा पैसा घेऊन झोपी जातो त्याचंच घर कुठल्या जाते. हे शोकांतिक आहे देशाची. विठाला जगातलं पहिलं चौर्य मंडळ श्रीकृष्णानं तयार केलं. सर्व गोपांना सांगितलं आता चिंता करायची नाही. आता तुमची दुबळेपणा दूर करणं माझं काम आहे. तुम्ही एकच करा टाकून या भार राहिलो. तुम्ही तुमचा सर्व भार माझ्यावर टाकून द्या. गोपांनी विचारलं कृष्णा मग तुझ्यावर जर आम्हाला भार टाकायचं आहे आम्ही करायचं काय? अभंगाचं पहिलं याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे हो याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे हो याल तरी या
भगवंतांनी सर्व गोपांना सांगितलं, गड्यांनो तुम्हाला पोटभर पाहिजे ना, मग माझ्या माग माग या.